राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फाईलींच्या सह्यावरून मोठा वाद झाल्याची माहिती आहे। नगरविकास खात्याची फाईल पूर्णपणे वाचल्याशिवाय मी सही करणार नाही अशी भूमिका अजित पवारांनी घेतली। त्यावरून शिंदेंनी नाराजी व्यक्त केली। महायुतीचा हाच मुद्दा धरून जयंत पाटील यांनी अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला। अजित पवारांचा असा स्वभाव नव्हता, पण त्यांना परिस्थितीने तसं घडवलं असा खोचक टोला त्यांनी लगावला। सद्यस्थितीत माध्यमांमध्ये विचारलं जातं की महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण। त्यामुळेच उद्धवजी ठाकरे यांनी आज मुद्दामहून उमेदवार जाहीर करावा असं आवाहन काँग्रेस व राष्ट्रवादीला केलं। परंतु आम्ही एक दिलानं काम करणार आहोत। मुख्यमंत्री पदाचा निर्णय सर्व वरिष्ठ नेते बसून घेतील। फक्त आम्हाला काहीही करून महाराष्ट्रातील भ्रष्ट सरकार घालवायचंय अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडली। ते मुंबईत मवियाच्या निर्धार मेळाव्यात बोलत होते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा मुले देव किंवा अल्लाहच्या कृपेनं नाही तर नवऱ्याच्या कृपेनं होत असल्याचं ठणकावून सांगत जनतेकडे छोटे कुटुंब ठेवण्याचा आग्रह धरला। कुटुंब छोटं ठेवलं तर सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा चांगल्या प्रकारे लाभ घेता येईल, त्यांचं पालन पोषण चांगल्या पद्धतीनं करता येईल असं ते म्हणाले। सुप्रियाताई लाडकी बहीण आहे महाराष्ट्राची। या बहिणीसाठी महाराष्ट्र लढला, बारामतीत महाराष्ट्र लढला। महाराष्ट्रातील तुमचे लाडके भाऊ आहेत, त्यांनी रंग बदलला, ते पिंक झालेत। सरडा रंग बदलतो, अचानक पिंक कसा होऊ शकतो? आता हा पिंक सरडा बारामती सोडणार असं ऐकलं असं म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल चढवला। शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या महायुतीच्या गलिच्छ राजकारणात यांनी बहिणीचं पवित्र नातं मध्ये आणलं। लोकसभेच्या निकालानंतर महायुतीतील नेत्यांना बहीण आठवायला लागली। त्याआधी त्यांना कधी बहिणीबद्दल प्रेम वाटलं नाही अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल चढवला। तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही जेव्हापासून काम करायला लागलो तेव्हा कळालं की हा माणूस किती मोठ्या मनाचा नेता आहे असं म्हणत सुळे यांनी त्यांचं कौतुक केलं।